सांगा. एक मिनिट. मराठा एक मराठा. मराठा एक मराठा. मराठा एक मराठा. मराठा भाऊ एक मराठा एक मराठा. भाऊ एक मिनिट. एक मराठा. एक मराठा एक मराठा. एक मराठा एक मराठा. एक मराठा एक मराठा. या गद्दार हरामखोराचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. या गद्दार हरामखोराचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. एक मराठा एक मराठा. एक मराठा एक मराठा. एक मराठा एक मराठा. एक मराठा एक मराठा. हो एक मिनिट. एक मराठा एक मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय 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 भवानी जय 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 शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. हर हर महादेव. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. मराठा चला के आगे बढ़ा हम तुम्हारे साथ हैं. मराठा चला के आगे बढ़ा हम तुम्हारे साथ हैं. काय आज आंदोलन केलं? आज मराठा समाजासाठी काळा दिवस आहे. महाराजांच्या काळात सुद्धा आमच्यातलेच फितूर होते आणि आज सोलापूरच्या राजकारणात मराठा समाजातला माऊली पवारच फितूर निघाला आणि समाजाचा तो सुराई पिसाळ झाला. अहो सोलापूरची महापालिका निवडणूक झाल्यानंतर आम्ही सातत्याने तिथं मागणी करत होतो की मराठा समाजाचा महापौर करा. 32 वर्षात मराठा समाज तिथं संधी दिली नाही. पद्मशाली समाज, मुस्लिम समाज, लिंगायत समाज, ब्राह्मण समाज, धनगर समाज सर्व समाजाला तिथं संधी दिली. यंदा सर्वसाधारणसाठी जागा आहे. तुम्ही तिथं मराठा महापौर करा. आम्ही सातत्याने तिथं मागणी करत होतो. या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोटे, शरद रोहिणी तडोलकर यांनी आमची मागणी मान्य केली नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्या विरोधात गेल्या 45 दिवसापासून आम्ही सातत्याने तिथं आंदोलन करत आहे. काल माऊली पवार यांनी ज्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मराठा समाज नुकसान केलं आहे त्या गोरेच्या हातनं त्याने आज मराठा नगरसेवकांचं तिथं सत्कार ठेवलेला आहे. 2021ला सुद्धा मराठा मोर्चा होता. त्यात माऊली पवार ग्रामीणच्या भागातल्या लोकांना सांगत होता मोर्चाला जाऊ नका म्हणून. वसतिगृहाचा विषय होता. आम्ही मागणी करत होतो मराठा वसतिगृह बांधून कलेक्टरचं नियंत्रण ठेवू. पण हा माऊली पवार स्वतः संस्थेला तिथं जागा मागत होता. गेल्या अनेक वर्षापासून माऊली पवार हा समाजाचं नुकसान करत आलेलं आहे. आणि कालच्या ह्याच्यावर तर माऊली पवार यांनी ज्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाच्या मनात एक राग निर्माण झाला आहे. त्या पालकमंत्र्याचं प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी ॲडजस्टमेंट होऊन पालकमंत्र्याच्या हातनं त्यांनी आज सत्कार समारंभ ठेवलेला आहे. आज जे फडकुलेला ते सभा होणार आहे ती सभा आम्ही मराठा समाज उधळून लावणार आहे. पालकमंत्र्याला काळे झेंडे दाखवणार आणि माऊली पवारला आम्ही काळं फासणार आहे. तमाम समाजाच्या वतीने मी माऊली पवार यांचा जाहीर निषेध करतो. एक मराठा लाख मराठा. आत्तापर्यंत झालेल्या 2016 पासून आम्ही चळवळीत मराठा आरक्षणाच्या चळवळीत काम करतोय. पहिला सुरुवात मराठा फाउंडेशनमधून केली. त्यावेळेस माऊली पवार ही नाव कुठंही सुद्धा त्या चळवळीमध्ये नव्हतं. पण काय गोष्टी काय लोकांनी त्यांना समोर केलं आणि ती स्वतः स्वयंघोषित समन्वयक म्हणून लोकांमध्ये मिरवायला लागला. पण असं काय नाही. आत्तापर्यंत किती ठिकाणी त्यांनी दलाली केली आहे, किती ठिकाणी एजंटगिरी केली आहे हे सगळं आम्ही सांगू शकतो. की विधानसभेला काही लोकांना अंतरवाली सराडीला घेऊन जातो म्हणून त्यांच्याकडनं किती पैसे घेतले, लोकसभेला तुमची भेट घालून देतो म्हणून किती लोकांकडनं पैसे घेतले. आत्तापर्यंत 2016चा मोर्चाचा हिशेब अजून आत्तापर्यंत दिला नाही मराठा समाजाला आणि त्याच व्याजावर तो जगतोय. आणि त्याचा राहिला विषय त्यानं ज्या गावात राहतोय, ज्या गावात राहतं अंकुली गावात, मी प्रत्यक्ष त्या गावात प्रत्येक आंदोलन असेल किंवा कुठला कार्यक्रम असेल तर त्या गावात जातोय. त्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काही लोक तिथे उपोषणाला बसली होती. मीडियाला फोन करून सांगितलं की त्या बातम्या तुम्ही लावू नका. ही कुठली पद्धत आहे? ही मराठा समन्वयक असतो का? आत्ता चालूचाच विषय गेल्या 8 ते 10 दिवसाखालचा विषय छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा अंकुली गावामध्ये बसवला काही युवकांनी. त्यांचं आम्ही जाऊन तिथं अभिनंदनसुद्धा केलं. पण ही माऊली पवार जाऊन आत्तापर्यंत एकदाच गेला. पुतळा बसवून 15 दिवस झाले, आत्तापर्यंत एकदा गेला. ती बी गेला कोणाची तरी एजंटगिरी करण्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा काढा म्हणतो म्हणजे ही कसला समन्वयक?
समन्वयक ह्याचं नाव लावून ह्या पुढं समन्वयक जर लावेल तर त्याला मराठा समाज त्याला त्याची जागा दाखवेल. आणि राहिला विषय मराठाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील, त्यांनी आत्तापर्यंत एवढा स्वच्छ म्हणजे उपोषण असेल किंवा आंदोलन असेल एवढं चांगलं केलं. मराठा समाजाचं समन्वयक म्हणून ज्यांनी त्यांच्यासोबत किती आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करून मनोज दादाच्या म्हणजे नावाला सुद्धा धक्का लावण्याचं हे काम करत आहे. त्याला एवढीच विनंती करतो की मराठा समाजाचं नाव यापुढे वापरू नको. तुला काय तुझं दुकान चालवत आहे ती वैयक्तिक तुझ्या माऊली पवार नावावर चालव. मराठा समाजाचं नाव घेऊन जर चालवशील तर तुला सांगतो आता मनोज जरांगे पाटलाला सुद्धा आम्ही जाऊन भेटणार आहे. कारण त्यांच्या नावाला आत्तापर्यंत लावलेला ह्याने कलंक आहे प्रत्येक गोष्टीला. मनोज दादा जरांगे पाटील आले की काही ठराविक लोकांनाच बोलवायचं, मी त्यांच्यासोबत आहे असं सांगायचं, पण ती चालू देणार नाही. मनोज जरांगे पाटलाच्या नावाला कुठलाही डाग लागता कामा नाही. ह्यासाठी माऊली पवार तू मनोज जरांगे पाटलाचा आणि मराठा समाजाचं यापुढे नाव वापरू नको एवढं तुला विनंती करतो. आता चालूला तर तुम्हाला विनंती करतोय, पण यापुढं तुम्हाला मराठा समाज तुमची जागा दाखवल्याशिवाय थांबणार नाही.